श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी प्रिय बाळांनो, तुमचे मनापासून स्वागत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे, तेव्हा कुठलीही अडचण येऊ दे तुझ्या कार्यात आणि तू पुढे जाशील हे मनात ठाम निश्चित मान. कारण माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तुला विजयी ठरवणार आहे. बाळा, आज माझा हा संदेश शेवटपर्यंत ऐक, अशी मी तुला आज्ञा करतो. तुझे जीवन जिंकण्यासाठी तयार केल्या जात आहे. तुझा मोठा विजय निश्चित करण्यात आला आहे. किती अडचणी तुझ्या कार्यात येऊ दे, काही गोष्टींना विलंब लागेल तेव्हा मोठे धैर्य ठेव, सुबरी ठेव, पण हार मानू नकोस. तुझ्यासाठी माझे कार्य सुरू आहे. तुझा मोठा विजय निश्चित करण्यात येत आहे. बाळा, हार मानून चालणार नाही, मागे राहून चालणार नाही. पुढे जाण्यासाठी मी तुझ्यासाठी सर्वोत्तम मार्ग देत आहे. त्या मार्गावर तुला चालायचे आहे. त्या मार्गावर चालताना होऊ शकते काही अडचणी येतील. तुझे मन काही वेळेस दुखवले जाईल, पण हार मानू नकोस, कारण विजय तुझाच निश्चित आहे. तेव्हा पुढे चालणे थांबवू नकोस. तुझी परीक्षाही घेतल्या जाईल. काही वेळेस तुझे मन काही उद्विग्न होईल, पण तरीही देवाचे स्मरण करून, नामस्मरण करून पुढे चालत राहा, कारण सर्व काही तुला प्राप्त होणार आहे. तुझ्या इच्छा पूर्ण करणारा हा संदेश या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल तेव्हा मानून घ्या की तुमची लवकरच एक मोठी इच्छा पूर्ण करणारा आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. जेव्हा तुम्ही पुढे चाला आणि प्रयत्नसहित ते कर्म कराल तेव्हा तुम्ही नक्कीच विजयी व्हाल. बाळा, आज तुला महत्त्वपूर्ण संदेश देत आहे. वेळ कधीही सारखे नसते. कधी कधी वेळ तुझी परीक्षा घेते. खूप काही अडचणी तुझ्या कार्यात येतील, पण त्या अडचणींना घाबरून मागे राहू नकोस, कारण एक पाऊल तू यशस्वीरित्या उचलले की पुढचे पाऊल आपोआप उचलल्या जाईल. बाळा, निश्चित राहा, माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तुझे कल्याण करेल. मनातील भीती, शंका या क्षणाला त्यागून दे, कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. देवाचे आनंद, अफाट आभार, ऊर्जा असलेले कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. तेव्हा देवाला धन्यवाद करायला विसरू नका. स्वामी देव सतत तुमच्यासाठी आशीर्वादाचा वर्षाव करत आहे. तो जर तुम्ही मनापासून स्वीकार करू इच्छिता तर होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करायला सज्ज आहे, असे कमेंट करायला विसरू नका. स्वामीची ऊर्जा निरंतर तुमच्याकडे प्रवाहित होत आहे. तुमचे अडकलेले कार्य पूर्ण होताना तुम्हाला अनुभव येईल, कारण ते तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुमची अडकलेली कार्य तू जेव्हा पूर्ण होतील तेव्हा मनापासून देवाचे धन्यवाद करा आणि आभार मानायला विसरू नका. या सृष्टीतील प्रत्येक कणाकणात देव व्याप्त आहे. देवाची ऊर्जा निरंतर प्रवाहित होत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, निश्चित राहा. तुझ्या कठीण काळालाही सांग की तुझा देव मोठा आहे. तुझ्या देवाची कृपा अपरंपार आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे. तुझ्या ज्या काही यातना आहे त्या संपवण्यासाठी माझा आशीर्वाद आज तुझ्यापर्यंत येत आहे. तुझ्या समस्या निराकरण होणार आहेत. बाळा, विश्वास ठेव आणि हा संदेश स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या पुढील काळात तुला जिंकण्यासाठी एक संधी दिल्या जाणार आहे. त्या संधीचे सोने करणे तुझ्या हाती आहे. बाळा, पुढे चालत राहा, प्रयत्न करत राहा, कारण मोठे यश संपादन करत असताना थांबणे चुकीचे आहे. थांबू नकोस. एक पाऊल देवावर आणि स्वतःच्या आत्मविश्वासाने पुढे टाकत जा आणि तुझा मोठा विजय निश्चित कर. तुम्ही लवकरच अशा हंगामात प्रवेश करणार आहात. त्या ठिकाणी तुम्हाला तो आनंद, सुख आणि कौटुंबिक खूप काही असे प्राप्त होणार आहे. त्याची अपेक्षा तुम्हाला आहे. तुमचे कुटुंब आणि तुम्ही अशा उच्च स्तरावर आता पोहोचणार आहात. त्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात. देव तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट ओळखून आहेत. तुम्ही त्यासाठी प्रार्थना करत आहात. ते या रात्रीतून सुद्धा पूर्ण केल्या जाईल. विश्वास ठेव. देवाचे अनंत कार्य तुमच्यासाठी सतत आणि अविरत अखंडरित्या सुरू आहे. या चैतन्य शक्तीचा आशीर्वादही तुमच्या सोबत आहे. तुमच्या आयुष्यात आता असे परिवर्तन, ते शुभ, अत्यंत शुभ आहे, ते तुम्ही पाहणार आहात. पुढील काळात तुमच्यासाठी देव खूप काही आशीर्वाद देत आहे. जर ते तुम्ही मनापासून स्वीकार करायला तयार असाल तर होय स्वामी, मी ते स्वीकार करतो, असे कमेंट करायला विसरू नका. जर तुम्हाला मागील काळात असे वाटते की ते तुम्ही गमावले आहे, काही चुका झाल्या आहेत, त्याची दुरुस्ती करण्याची वेळ तुम्हाला
दिल्या जात आहे. या चैतन्य शक्तीचा आशीर्वाद आणि स्वामीचा दिव्य आशीर्वाद सतत तुमच्या सोबत आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे. तुम्ही जेव्हा स्वामीची मनाभावाने श्रद्धेने कुटुंबासहित प्रार्थना करता, विनंती करता, तेव्हा देव तुमची प्रार्थना ऐकत आहेत. यावर विश्वास ठेवा, तुम्हाला उत्तर मिळेल. जर तुम्ही या संदेशाकडे संपूर्ण लक्ष दिले तर तुम्हाला या संदेशातून काही असे संकेत प्राप्त होतील जे तुमच्या पुढील जीवनासाठी आनंददायी करणार आहेत. तेव्हा हे संकेत मनापासून स्वीकार करायला विसरू नका. देवाचे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहेत याचा अनुभव कित्येक भक्तांनी केला आहे आणि आताही निरंतर देव तुमच्याकडे कृपादृष्टीने पाहत आहे. तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा आणि आपले भाग्य करणारे आशीर्वाद प्राप्त करत राहा. जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा दैवी संदेश परमप्रीतीने आणि श्रद्धेने ऐकत आहेत, स्वामी देव निरंतर त्यांच्याकडे कृपादृष्टी करून आणि त्याच्यासाठी आशीर्वाद चमत्कार येत आहेत. ते मनापासून स्वीकार करतो तेव्हा तुमच्या आयुष्यात ते चमत्कार तुम्ही अनुभवू शकाल. जेव्हा तुम्ही तुमच्या मनात ते स्वीकार करता तेव्हा तुमच्यासोबत चमत्कार घडू लागतात, देवाचे आशीर्वाद येऊ लागतात, तुमची प्रार्थना स्वीकार केल्या जाते याचा अनुभव तुम्हाला येऊ लागतो. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझे आशीर्वाद तुझ्या करता येत आहेत. कुठलीही चिंता, भीती, क्लेश आणि दुःख यातना संपणारी ही रात्र ठरेल, कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. आज जरी ते तुला पडद्याआड दिसत असेल तरीही माझे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू भाग्यशाली आहेस. तू ते कर्म कधी केले आहेत त्यामुळे तुझा भाग्यदेय निश्चित करण्यात आला आहे. तुझ्या भाग्यात हे परिवर्तन, सुखद आनंद आणि कुटुंबासह खूप काही असे आनंद पाठवण्यात येत आहेत ज्यावर कुणीही दावा करू शकणार नाही. ते सुख फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच प्राप्त होईल. यात कोणीही तुमच्या आड येणार नाही. चारही दिशेने तुमच्याकडे सुखाचा अनुभव येणार आहे. तेव्हा ते सुख प्राप्त करण्यासाठी आनंदी व्हा आणि सज्ज व्हा. तुमचा माझ्यावर असलेला अतूट विश्वास तुम्हाला ते सर्व काही चमत्कार आणि आशीर्वाद प्राप्त करून देईल. फक्त तुम्ही मनाभावाने श्रद्धा ठेवून विश्वास ठेवा की माझे चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत, ते प्रभावित होत आहेत. यात आता क्षणाला देखील तुम्ही माझ्याकडे ती प्रार्थना करा आणि मी तुमची प्रार्थना ऐकेन, यावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनात कोणतीही वेळ आली तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल. जर तुला वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचं, तर ही गोष्ट चुकीची आहे. बाळा, आम्ही देव तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहोत. तू आम्हाला आपले सर्वस्व मानतोस ना? मग तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा मला सांग, मी ते पूर्ण करील. यावर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य जेव्हा तू ऐकतोस आणि वाचतोस तेव्हा तुमच्या समोर, डोळ्यासमोर माझी मूर्ती उभी राहते. बाळा, तू नेहमी कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तुला मिळणारच. यावर विश्वास ठेव, कारण तुम्ही केलेले चांगले कर्म कधीही वाया जात नाही. फक्त एवढे लक्षात ठेवा, चुकीच्या मार्गाने काही कर्म करून नका, कारण ते निरर्थक जाऊ शकतात. त्यातून तुमच्याकरता क्लेश उत्पन्न होऊ शकतात. स्वामी म्हणतात, मी तुमचा आवडता व्यक्ती. कधीही कर्म करताना दोनदा विचार करा आणि कर्म करताना एकदा माझे स्मरण करा. स्वामी म्हणतात, उगच भीतोसी बहे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. माझ्यावर विश्वास ठेव. तू जो मंत्र निरंतर म्हणत आहेस त्या वाक्यावर तुला आता अनुभव येणार आहे, प्रचिती मिळणार आहे. माझे आशीर्वाद तुझ्यासाठी प्रेरणादायी आहे. माझे विचार तुझ्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे आहेत. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून सार देतो मी. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. जेव्हा तुझ्या मनातल्या त्या अडचणी दूर होतील तेव्हा
तुला स्पष्ट मार्ग दिसेल. माझे सकारात्मक विचार तुझे जीवन परिवर्तन करणारे आहेत. स्वामी म्हणतात, नामात गुंतवून राहा. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नावाने काळजी वाटणे नाहीसे होते. तळमळ आपोआप निघून जाते. म्हणून नामस्मरण करत राहा. देवाचे स्मरण केल्याने तुमच्या मनात तो विश्वास जागृत होतो, ती श्रद्धा जागृत होते. त्यामुळे तुम्हाला काही कठीण वाटत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामीचे मुखात घेतलेले नाव कधीही वाया जाणार नाही. तेव्हा तू जेव्हा नाव घेतोस तेव्हा मी तुझ्या मागे पुढे आहे हे विसरू नकोस. माझे आशीर्वाद तुझ्याकरता कल्याणकारी आणि सुखद अनुभव देणारे आहे. याची प्रचिती तुला लवकरच प्राप्त होईल. तुमच्याकडे एक आनंदाची बातमी येत आहे. ती आनंदाची बातमी तुमची कुणीही आवडती व्यक्ती घेऊन येणार आहे. त्यासाठी सज्ज व्हा आणि ती आनंदाची बातमी मिळतात तुमचे सहकुटुंब आनंदी होईल, यात शंका नाही. मनातल्या शंका कुशंका नाहीसे करा. पुढे चालत राहा, कारण पुढे तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि आनंद खूप काही प्रमाणात आहे. तेव्हा पुढे चालत राहा. देवाचे निरंतर स्मरण ठेवा. देवाने या सृष्टीत तुम्हाला आणले आहे. सतत मन आनंदी ठेवण्यासाठी देवाचे स्मरण करणे तितकेच आवश्यक आहे. त्यासोबत चांगले कर्म हे आपल्या कर्मात जोडून घ्या. निरंतर चांगले कर्म तुम्हाला चांगल्या गतीला प्राप्त करेल. जे कोणी स्वामीचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहेत त्याच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करून त्याच्याकडे आनंद घेऊ ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या भक्तिमय चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना.